आजच्या कृषी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की जपानची ही स्ट्रॉबेरी आहे की जी स्ट्रॉबेरी आपल्याकडे एका फांदीला एक फळ लागतं. या ठिकाणी द्राक्षाचे घड असावेत किंवा केळीचा घड असावा तशा स्वरूपाचे स्ट्रॉबेरीचे घड आहेत आणि 3 किलोपेक्षा एका झाडाला जास्त स्ट्रॉबेरी मिळते अशा स्वरूपाची स्ट्रॉबेरी बारामतीत उत्पादित करण्यात आली आहे. त्याचबरोबर कमी खर्चातल्या नेट हाऊसमध्ये म्हणजे 4 लाख रुपयाच्या नेट हाऊसमध्ये ही 10 गुंठ्यामध्ये ही स्ट्रॉबेरी अतिशय उत्तम प्रकारे घेता येऊ शकते. आपल्यावर कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ आहेत यशवंत जगदाळे सर. सर काय सांगाल या स्ट्रॉबेरीविषयी? नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण या ठिकाणी टावर सिस्टीम, या ठिकाणी तुम्ही पाहताय टावर सिस्टीम पद्धतीने जपानच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. म्हणजे 10 गुंठ्याचं उत्पादन तुम्ही एका गुंठ्यामध्ये घेऊ शकता आणि तुमचं उत्पन्न वाढवू शकता. आणि दुसरं म्हणजे आपल्याला अशा पद्धतीचं हायड्रोपोनिक्सची स्ट्रॉबेरी लागवड करायची असेल तर आपल्याला पॉलिहाऊस लागतं किंवा फॅनपॅडचं पॉलिहाऊस, पण आपण कमी खर्चातल्या पॉलिहाऊसच्या पद्धतीनं या स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि आपला मुख्य उद्देश आहे की विषमुक्त भाजीपाला आणि प्रति स्ट्रॉबेरीच्या झाडापासून आपण 3 किलोपेक्षा जास्त उत्पादन या जपानच्या स्ट्रॉबेरीच्या व्हरायटीपासून मिळवतोय. तुम्हाला हे सर्व किमया पाहायची असेल तर तुम्हाला 17 ते 24 जानेवारी 2026 दरम्यान कृषी विज्ञान केंद्र बारामतीस नक्कीच भेट द्यावी लागेल. धन्यवाद.